शब्द आमचे कडवट पण सत्याचे साथी, राजकारणाची नाटक इथे उघडून ठेवतो, सन्मान महाराष्ट्र नावाने घडामोडी लिहितो। नमस्कार, मी सहसंपादक अभिजित आपटे, सन्मान महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत। आज आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत ज्या ठिकाणी गेल्या 2-3 दिवसापूर्वी एक किस्सा घडला। त्यामध्ये एक पोलीस कर्मचारी आणि काही 2 व्हीलर वरचे तरुण यांच्यामध्ये वादविवाद निर्माण झाले। हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी ती 2 व्हीलर वर 3 तरुण हे चालले होते आणि पोलीस कर्मचारी यांनी त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांना थांबवलं आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की तुम्ही 3 व्हीलर वर अशा प्रकारे 2 व्हीलर वर ट्रिपल सीट जाण्यामुळे अपघात होऊ शकतो। त्यामुळे त्यांची ते जबाबदारी पार पाडत होते, परंतु त्या तरुणाने याचा गैरसमज करून घेतला आणि त्याला वाटलं की ते काहीतरी त्यांच्याकडे मागणी करतायत किंवा चलन फाडतील, गुन्हा नोंद करतील, काहीतरी त्यांचा गैरसमज झाला असावा आणि त्या तरुणाने त्यांच्या एज्युकेशन विषयी काही माहिती दिली। त्याचप्रमाणे त्यांनी व्हिडिओ करायला सुरुवात केली आणि याचाच त्या पोलीस कर्मचाऱ्याला सुद्धा थोडासा राग आला असणार, साहजिक आहे, कारण ते त्यांचं कर्तव्य त्या ठिकाणी पार पाडत होते। लक्षात घ्या, पोलीस हा सुद्धा माणूस आहे आणि पोलीस कर्मचारी ही शासकीय सेवेतली अशी एक सेवा आहे ज्यामध्ये केवळ 8 तासाची ड्युटी नसते, 12 तासाची नसते, 16 तासाची नसते, तर पोलीस हा 24 तास ड्युटीवर असतो, तो आपलं कर्तव्य बजावत असतो। त्यामुळे त्यांचीही भूमिका आपण समजावून घेतली पाहिजे। सोशल मीडियावर जेव्हा एखादा व्हिडिओ व्हायरल होतो त्यावेळेला एकच बाजू त्या ठिकाणी पाहिली जाते आणि लोक त्याच्यावर कमेंट करायला सुरुवात करतात। त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन करा, त्याला कामावरून काढा, तळेगावमध्ये दादागिरी सुरू आहे वगैरे अशा प्रकारची जी काही भूमिका त्या ठिकाणी कमेंट करून लोक मांडत होते, त्यांनी ही दुसरी बाजू देखील, जर त्या तरुणांचा अनेक वेळेला आपण पाहतो असे अपघात होतात आणि त्यानंतर त्या कुटुंबावर कशा प्रकारची परिस्थिती ओढवते, ही गोष्ट घडू नये हाच त्या पोलीस कर्मचाऱ्याचा त्या दिवशी प्रयत्न होता आणि त्यासाठीच सन्मान महाराष्ट्र न्यूज चॅनलने देखील आपली ही जबाबदारी आज या ठिकाणी पार पाडलेली आहे आणि अशा गोष्टींवर कमेंट करताना सावध किंवा अभ्यासू भूमिका घेऊन आपण कमेंट करावी अशी विनंती, असं आवाहन आम्ही सोशल मीडियावरील सर्व जनतेला या ठिकाणी करत आहोत। धन्यवाद।